जय जय रामकृष्ण हरी. भगवान रामकृष्ण परमहंस सुलभ वेदांत. पोळ्यावरचे पदर कणकीचे केलेले असतात, पण आतील पुरण निरनिराळ्या पदार्थाचे असते. पोळीचा चांगुलपणा किंवा वाईटपणा हा त्या आतील पुरणाच्या जातीवर अवलंबून असतो. तद्वत सर्व मनुष्य सारखे व एकाच पदार्थाचे बनवलेले आहेत, पण त्यांच्या अंतःकरणाच्या निर्मलपणाप्रमाणे सारे मनुष्य भिन्न भिन्न होतात. धर्मानेच अधोगती प्राप्त होण्याचे कारण काय? पावसाचे पाणी स्वच्छ असते, पण ते पृथ्वीवर ज्या द्वाराने येते त्या द्वारातील केर कचऱ्याप्रमाणे गडूळ होऊन बाहेर पडते. कौलारू पन्हळ पाट सारीच जर मळकट असतील तर त्यातून येणारे पाणीही घाण होते. मनुष्य त्याच्यातील सात्विक, राजस आणि तामस ह्या वृत्तीप्रमाणे निरनिराळ्या तऱ्हेची असतात. घुला आपण आपल्या विणलेल्या कोशामध्ये कोंडून घेतो. तद्वत प्रपंचात पडलेला आत्मा आपल्या इच्छांच्या जाळ्यामध्ये आपण आपल्यालाच अडकवून घेतो. पण घुला जेव्हा प्रौढ दशेला येतो आणि त्याचे सुंदर फुलपाखरात रूपांतर होते, तेव्हा तो आपल्या भोवतालचा कोश तोडून टाकतो, स्वच्छ प्रकाशाचा आणि मोकळ्या हवेचा उपभोग घेतो. तसा प्रापंचिक आत्मा विवेक आणि वैराग्याच्या पंखाने मायेचे जाळे तोडून मुक्त होतो. भक्ती 3 प्रकारची आहे. एक म्हणजे समर्थ, दुसरी समंजस आणि तिसरी साधारणी. आता आपण समर्थ भक्ती पाहूया. स्वार्थत्यागी भक्ती ही अति उच्च प्रतीची आहे. जो मनपूर्वक भक्ती करणारा असतो तो त्याची भक्ती करतो, त्याच्या कल्याणाचीच निरंतर इच्छा करतो. मग त्यासाठी आपल्याला दुःख किंवा काहीही भोगावे लागले तरीही त्याची त्याला पर्वा वाटत नाही. मधली भक्ती असते ती उभय पक्षात वाटलेली असते. म्हणजे तीच भक्ती करणारा ज्याच्यावर भक्ती करतो त्याच्याच सुखाची इच्छा करतो असे नाही, तर त्यामध्ये आपल्या सुखाकडेही त्याची नजर असते. स्वार्थीपणाची भक्ती ही सर्वात हलक्या प्रतीची. हिच्यामध्ये भक्ती करणारा फक्त आपल्या सुखाकडे मात्र लक्ष देतो. मग ज्यावर भक्ती करायची त्याला सुख होवो की दुःख हो, त्याकडे त्याचे लक्ष द्यायचे नाही. पुष्कळांनी बर्फ कानाने ऐकलेला असतो, पण पाहिलेला कधीच नसतो. अर्थात हे जे पुस्तक आहे ते फार जुनं पुस्तक आहे, त्याच्यामुळे हा उल्लेख कदाचित आज आपणाला पटणार नाही, तरी आपण समजून घ्या. पुष्कळांनी बर्फ कानाने ऐकलेला मात्र असतो, पण पाहिलेला नसतो. त्याप्रमाणे पुष्कळ धर्मोपदेशक असे आहेत की ज्यांनी परमेश्वराचे गुणधर्म फक्त ग्रंथातून वाचलेले असतात, पण त्यापैकी एकाचाही अनुभव साऱ्या जन्मात घेतलेला नसतो. आणखी पुष्कळ लोकांनी बर्फ जसा डोळ्यांनी पाहिलेला असतो, परंतु त्याची चव घेतलेली नसते. त्याप्रमाणे पुष्कळ धर्मोपदेशक ईश्वरी तेजाची केवळ एक ठिणगी मिळालेली असते, पण खरे तत्त्व त्यांच्या हाती लागलेले नसते. बर्फ ज्याने खाऊन पाहिलेला असेल तोच त्याची रुची सांगू शकतो. त्याप्रमाणे परमेश्वराशी ज्याने निरनिराळ्या स्वरूपामध्ये सख्य जोडलेले असते, म्हणजे एकदा परमेश्वराचा सेवक, मग परमेश्वराचा सखा, मग परमेश्वराचा भक्त किंवा परमेश्वराशी ऐक्यरूप झालेला असतो, तोच परमेश्वराचे गुणधर्म सांगू शकतो. सारे आत्मे एक असतात, तथापि त्याच्या सापेक्ष स्थितीप्रमाणे 4 प्रकार झाले आहेत. बद्ध किंवा गुंतून पडलेले, मुमुक्षू किंवा मुक्तीची खटपट करणारे, मुक्त किंवा सुटका पावलेले, नित्यमुक्त किंवा मोक्षास पोचलेले. परमेश्वर हा साखरेच्या ढिगासारखा आहे. त्यातून लहान मुंगी असते, ती लहानसा रजकण घेऊन जाते. मोठी असली तर त्याच्यापेक्षा मोठा खडा घेऊन जाते, पण तो साखरेचा ढीग जेवढा मोठा असावायला हवा तेवढाच असतो. त्याचप्रमाणे ईश्वर भक्ताची गोष्ट आहे.
ते ईश्वराच्या गुणधर्मांपैकी लहानसाच अंश घेऊन आनंदित असतात. त्याचे सारे गुणधर्म आपल्यामध्ये घेण्याला कोणी समर्थ नाही. कित्येकांना दारूच्या एका ग्लासानेच कैफ येतो. कित्येकांना धुंद व्हायला 2 किंवा 3 बाटल्या लागतात. पण त्या दोघांनाही त्या कैफानच ब्रह्मानंद वाटतो. त्याप्रमाणे कित्येक भक्त ईश्वरी प्रसादाच्या एका अंशाने परमानंदात निमग्न होतात किंवा दुसरे कित्येक जगन्नियंत्याशी समक्ष सख्य करून त्या ब्रह्मानंदात मग्न असतात. पण दोघांचेही भाग्य सारखेच.